The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपण शो बघतो आहोत व्हॉइस विस्टा पॉडकास्ट ने जो तुमच्यापर्यंत आणलेला आहे त्याचं नाव आहे ॲस्ट्रो डी कोडेड. आणि आपल्यासोबत आहेत ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी. आणि त्यांच्यासोबतचा जो ज्योतिषशास्त्राचा जो प्रवास आहे तो आपला सुरूच आहे. आणि मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की राशी आणि राशी कशा वर्क करतात, त्यांची स्थानं कुठली आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहे. आणि त्यातल्या त्यात आपण पॉप्युलर व्यक्ती सुद्धा बघितले होते की कुठल्या राशीचे कुठल्या व्यक्ती आहेत हे सुद्धा गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं. सो आत्ताचा जो एपिसोड आहे, आत्ताचा जो एपिसोड आपण डेडिकेट करणार आहोत तो आहे आपल्या जन्मकुंडलीविषयी, की आपली जन्मपत्रिका आपण कशी समजावून घेऊ शकतो आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो. तर गुरुजी परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे तुमचं या शो मध्ये. तर जन्मपत्रिका म्हणजे एक्झॅक्टली काय आणि असं का म्हणतात की ती एखाद्याच्या लाईफची ब्ल्यू प्रिंट आहे, असं का बरं म्हटलं? मगाच बोललो की अंतरिक्षामध्ये ज्याला आपण प्लॅनेटरी मोशन म्हणतो, अवकाशामध्ये जी ग्रहांचे एक प्रकारची प्लॅनेटरी मोशन असते किंवा एक प्रकारची जी एक परिवलन गती आहे, ती जी गती प्रत्येक ज्याला ग्रह आपण म्हणतो जी पृथ्वीभोवती फिरत असतात, सूर्य, चंद्र, मंगळ, नंतर बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू केतू संपात बिंदू मानतात ज्यांना एक प्लॅनेट. तर यांचं चित्र जन्म जेव्हा आपला होतो आणि तुम्हाला मी बघा बोललो का लॅटिट्यूड आणि लॅंगिट्यूड अक्षांश आणि रेखांश. नाशिकमध्ये जन्म असणाऱ्या व्यक्तीसारखे प्रत्येक देशात वेगवेगळ्या शहरामध्ये त्या क्षणी लोक जन्माला येतात. जगात प्रत्येक देशात तशी लोक जन्माला येतात. असं म्हणतात का या पद्धतीने प्रत्येकाचे लॅटिट्यूड आणि लॅंगिट्यूड वेगळे असतात. अक्षांश रेखांश हा फार मोठा महत्वपूर्ण घटक त्याच्यात. त्यामुळे जन्म वेळ, जन्म तारीख आणि जन्म ठिकाण या तीन गोष्टीतून या असणाऱ्या ग्रहस्थितीची निर्मिती होते आणि कुंडली त्यावर तयार होते. म्हणजे एकच कुंडली, समजा आपली नाशिकची कुंडली असेल आणि तीच कुंडली लंडनला जन्म झालेल्या मुलाची असेल, त्याच्यात काही ग्रहांची म्हणजे एकाच वेळी जन्म होऊन सुद्धा बदलेली असते, कारण लॅटिट्यूड लॅंगिट्यूड बदलते. तेच तुम्हाला सांगायचं. त्यामुळे अवकाशातली स्थितीचा एक असणारी स्थिती त्याची ब्ल्यू प्रिंट म्हणजे कुंडली. कुंडली आपल्याला आपली जन्मतः अवकाशात काय स्थिती होती त्याचं चित्र म्हणजे कुंडली. म्हणजे त्याच्यानंतर किती वर्षानंतर जरी कुंडली बघितली तरी मूळ काय आहे ते तुम्हाला त्याच्यावर कळेल आणि बाकी गोचरीय स्थिती वगैरे तो त्या वेळेचा भाग असेल, पण मूळ जो तुमच्यावरती प्रभाव असणार आहे तो तुमच्या त्यावेळेच्या परिस्थिती जन्मतः असते. ते जे चित्र ज्याला आपण कुंडली म्हणतो तर त्याचं असणार आहे. ज्याच्यावर जीवनविषयक जवळपास 90% तरी गोष्टी या त्यामध्ये ब्ल्यूप्रिंट म्हणजे तशा असतात. बरोबर. 10% व्हेरिएशन असू शकते, ते व्हेरिएशन सगळीकडेच आहे. 100% आपण असं कधीच मानतो की तितकं असणारा एक्सपर्टनेस आपल्यात नाही असं म्हणा, आपली क्षमता कमी, परंतु 90% गोष्टी जीवनविषयक गोष्टीमध्ये त्याच्या दिसतात. सर गुरुजी, आता कोणी आपली कुंडली बनवू शकतो का आणि वाचू शकतो का? ज्याचा अभ्यास असेल, त्या विषयीचं वाचन असेल, कोणी आपली कुंडली वाचू शकतं आणि बनवू पण शकतं. संपूर्ण ज्योतिषशास्त्रावर कुंडली कशी बनवावी याचा वैदिक गणिताचा एक भाग आहे. जे लोक ज्योतिषशास्त्राचे 3 वर्ष कोर्सेस चालतात आजकाल कनेक्टेड नाशिकले आहेत, ज्योतिष परिषद घेते, तो वैदिक गणित नावाचा 1 वर्षाचा अभ्यास असतो. म्हणजे कुंडली कशी बनवावी त्याचं वैदिक गणित आहे. ते कशावर ठरते? सूर्य, चंद्र आणि नक्षत्र यांचं असणारं परिवलन, याची असणारी गती याच्यावर ते ठरते. त्यामुळे प्रत्येक जण आपापली कुंडली सहजगत्या बनवू शकतो. पंचांग त्यासाठी मोठं काम करतं, जे दाते पंचांग आहे किंवा अनेक प्रकारची पंचांग अस्तित्वात आहे, त्याच्यावरून प्रत्येक व्यक्ती आपली कुंडली काढू शकते. किंवा आजकाल सोबत आले की ऍप असतात, त्याच्यावर बर्थ डेट, बर्थ टाइम आणि बर्थ डेट, तुम्ही जन्म ठिकाण तुमच्या लगेच कुंडली समोर येते. कुंडली म्हणजे काय, तर त्यावेळेस आपली जन्मस्थिती असताना काय होती पोझिशन, त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आणि घटना यांनी आपल्याला त्याच्यातून सांगता येईल. गुरुजी, आता मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ते थोडंसं विश्लेषण केलं होतं की जन्मपत्रिकेमधले जे ग्रह असतील किंवा जे ग्रह असतील तर त्यांचं आणि नक्षत्रांचा एक साधारणतः एक धावता आलेख आपण घेतला होता. सो ह्या एपिसोडमध्ये आम्हाला हे सांगा की जन्मपत्रिकेमध्ये नेमकं ग्रह किंवा नक्षत्र यांचं एक्झॅक्टली काय इम्पॉर्टन्स आहे? तुम्हाला मी म्हटलं प्रत्येक राज जे आहे ती त्या 2.5 नक्षत्रांची असते आणि प्रत्येक नक्षत्र हे कोणत्या तरी ग्रहाला संबंधित आहे. जसं अश्विनी नक्षत्र
अश्विनी, भरणी आणि कृत्तिका अशी 3 नक्षत्र दिली. हे नक्षत्र प्रत्येक कोणते तरी असणाऱ्या म्हणजे 27 नक्षत्र टोटल मानण्यात येतात. 27 नक्षत्र हे प्रत्येकाला 9-27 प्रत्येक नवग्रहांना 3-3 नक्षत्र दिले. तर याप्रमाणे तो चार्ट आहे. तर त्याचा संपूर्ण एक स्पेशल चार्ट असतो, कारण ते बऱ्याच वेळा पाठ असतात असं नाही पडत. बरोबर आहे की 27 असल्यामुळे त्या चार्ट प्रमाणे कोणत्या राशीला, कोणत्या नक्षत्राला, कोणत्या ग्रहाला कोणते नक्षत्र आहे ते आपल्याला त्याच्यावरून सांगता येतं. त्याप्रमाणे ते गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये जीवनात असतात. अश्विनी नक्षत्र समजा हे मेष रास येते त्याची, म्हणजे हे मंगळाचं नक्षत्र आहे. मग त्या व्यक्तीमध्ये मंगळाचे गुणधर्म दिसण्यास येतात. बरं, एका नक्षत्रात परत 4 उपभाग असतात ज्याला चरण. तुम्ही चरण म्हटले मगाशी की असं प्रत्येकाचं आहे. म्हणजे सही 4 का बरं, तर 24 तासाचा एक दिवस होतो. त्यामुळे सही चोक 24 4 प्रहर केलेले. पहिला प्रहर जन्म का दुसरा प्रहर जन्म, म्हणजे माणसाचा जन्म 6 तासांचे 4 प्रहर. 4 24 तासात 6. बरोबर. 6 × 4. तर सांगायचा उद्देश असा की कोणत्या तरी एका प्रहरात माणसं जन्माचं, कोणाचा सकाळी 11ला होतो, कोणाचा 12ला होतो. मग समजा ज्याचा जन्म पहिल्या प्रहरात झाला असेल, म्हणजे सकाळी पहाटे 3 ते साधारण 6 तास म्हणजे 9 हा प्रथम प्रहर मानले. 3 ते 9, 9 ते 3, परत 3 ते 9, परत रात्री 9 ते 3 असे 4 प्रहर मानले. तर अशा प्रकारची याच्यात सगळी विभागणी केली. त्यामुळे प्रत्येकाचं त्याच्यावरती मग नक्षत्र काय नक्षत्र आहे आणि त्यावरती कोणते रास आहे, कोणता ग्रह आहे त्याच्यात, म्हणजे त्या नक्षत्र किंवा राशीमध्ये कोणता ग्रह आहे, अशा प्रकारे त्याचं एक प्रकारचं एक आपल्याला नियमन किंवा त्याच्या प्रकारचे एक स्थिती समजते. गुरुजी, आता मी असं पण ऐकलेलं आहे, म्हणजे जसं नाही का कधी कधी आपलं बोलणं होतं किंवा कधी गप्पा होताना एक गोष्ट कानावर आली होती की कधी कधी आहे ना की काही जणांचं म्हणजे नक्षत्रावरती इतका विश्वास असतो, म्हणजे काही ज्योतिषशास्त्री जे आहेत की ते म्हणतात की बऱ्याचदा आहे ना की कदाचित तुम्हाला बाकी काही माहिती असो नसो, एखादा जर तुम्हाला नक्षत्र जरी माहिती आहे ना आणि चरण माहिती आहे तर त्याच्यावरनं खूप चांगला ड्राफ्ट काढता येऊ शकतो, म्हणजे नक्षत्र तितकं प्रभावी ठरू शकतं. ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्र ज्योतिष नावाची एक पद्धती आहे. तर ते म्हणतात नक्षत्र ज्योतिषावरून पण काही गोष्टी बघता येतात, कारण नक्षत्र ज्योतिष हे फार मायन्यूट मानण्यात येते. जसं तुम्हाला म्हटलं का एक नक्षत्र जे आहे त्याच्यामध्ये 4 त्याचे असतात चरण. तर त्याप्रमाणे नक्षत्रावरून पण काही गोष्टींचा आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचदा अभ्यास करता येतो आणि गोष्टी या सांगता येतात. नक्षत्र ज्योतिष हा एक स्पेशल अभ्यासाचा विषय आहे. अगदी अभ्यासाचे जे ज्योतिषशास्त्रात पद्धती आहेत, म्हणजे ज्योतिषशास्त्रीय कुंडली शास्त्रात मुख्यतः. ज्योतिष हा फार मोठा विषय, पण त्याच्यात तुम्हाला जसं मागच्या एपिसोडमध्ये बोललो का वेगवेगळे भाग आहेत. कुंडली शास्त्र, हस्तरेषा शास्त्र, चेहरा किंवा फेस रिडिंग किंवा सहीवरून भविष्य, शास्त्र, अंगलक्षण शास्त्र, हे जे वेगवेगळ्या शाखा आहेत. त्यापैकी ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यात एक आहे नक्षत्र ज्योतिष, जे नक्षत्र अभ्यास करून पहा. याचा फार मोठा एक व्हास्ट अभ्यास. नंतर दुसरं पारंपरिक ज्योतिष, ज्याच्यावर आपण चर्चा करतो थोडी का बाबा हे पारंपरिक ज्योतिष का बाबा एक परंपरेने आपण काही गोष्टी पाहतो ते सगळ्यात जास्त प्रचलित आहे आणि ज्याचे रिझल्ट पण फास्ट चांगले. बाकी हे जे आहे तुम्हाला मी बोललो नक्षत्र ज्योतिष हे मायन्यूट आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना 12 वाजून 5 मिनिटं 4 सेकंद झाले, पण 4 सेकंदाचा फ्रॅक्शन 1 भाग हे बघायचं असेल तर नक्षत्र ज्योतिषाचा भाग हा त्याच्यामधला किती बारीक आहे सर. त्याहीपेक्षा पुढचं अजून कृष्णमूर्ती ज्योतिष. काही लोक दक्षिण भारतामध्ये कृष्णमूर्ती त्यांच्याकडे केपी पद्धत. केपी हा शॉर्ट फॉर्म, तर कृष्णमूर्ती पद्धती आहे. त्याच्यानंतर अजून एक पद्धती उत्तर भारतात जी चालते ती सौर पद्धती चालते, म्हणजे सूर्याच्या याच्याहून सौरायन म्हणतात. आणि आउट ऑफ इंडिया हे पूर्ण सन ऍज पर सन म्हणजे सूर्यगतीवर ते बरोबर बघत असतात. अशा ह्या वेगवेगळ्या कुंडली बघण्याच्या पद्धती आहेत. सगळ्या पद्धती शेवटी या माणसाच्या कल्याण आणि प्रगती कशा साधता येईल या दृष्टीनेच विचार करणाऱ्या आहेत. परंतु त्या जिओग्राफिकल लोकेशनच्या दृष्टीने त्या प्राचीन परंपरा विकसित झाल्या. जसं कृष्णमूर्ती पद्धत दक्षिण भारतात जास्त आहे. सूर्याच्या माध्यमातून सनशाईन जे म्हणतात सनच्या पद्धती या प्राचीन म्हणजे वेस्टर्न कंट्रीज मध्ये युरोप किंवा अमेरिका बऱ्याचदा ते डेट बघून सांगतात की हा यांची ही रास आहे. भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पारंपरिक जास्त बघतो, महाराष्ट्र हा जो भाग आहे. तर अशा प्रकारच्या या सगळ्या किंवा उत्तर भारतात गेलं तर चंद्र राशीवरला महत्व देऊन ते बघतात. अशा ह्या प्राचीन पद्धती वेगवेगळ्या अभ्यासात्मक आहे ज्याचा रिझल्ट सेमच असतो, याच्यात काही फार मोठं व्हॅरिएशन नसतं. पण त्या जिओग्राफिकल लोकेशनच्या दृष्टीने विकसित झाल्या, त्याच्यामुळे ते पुढे चालू राहिला. इतिहास आहे.
त्यामुळे त्याचं महत्व प्रत्येकाचं आपापल्या दृष्टीने आहे. गुरुजी, आता जसं तुम्ही म्हटलात की थोडा जरी फरक पडला तरी जन्मवेळेमध्ये वगैरे तरी त्याचं ते बदलू शकतं, प्रकार बदलतो, कधी नक्षत्र बदलतं, चरण जसं तुम्ही मागाशी सांगितलं, तर तसं जन्माच्या वेळेची ग्रहांची स्थिती, नक्षत्र, जन्मवेळ याचा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्याचं लाईफ म्हणजे जीवनमार्ग यावरती प्रभाव कसा दिसून येतो? आता याच्यात कसं आहे, तुम्हाला मी जसं म्हटलं 4 प्रहरात जन्म आहे. बरोबर. समजा एखाद्या सकाळी 3ला जन्म झाला, 3 ते 9 पहिला प्रहर, पण बरोबर 2:59 झाला तर ते काय करायचं, किंवा एक्झॅक्टली ते म्हणजे त्याला म्हणतात भावसंधी, म्हणजे एक चरण परफेक्ट म्हणजे संपून दुसरा आहे आणि एक्झॅक्टली त्याच 3 झाला. जसं आपण म्हणतो की समजा पृथ्वीवर पण जन्म आहे आणि हवेत पण आहे, समजा विमानातच जन्म झाला एखाद्याचा, अशी स्थिती काही वेळेस होते. तर मग त्याच्या मागे भूमिका आहे का तू विमान ज्या ठिकाणाहून लँड झालं ते अक्षांश रेखावून घ्यायचं. अच्छा, त्याचं परिमाण थांबेल नाही, जिथून त्याची स्टार्ट झाली, लोकेशन कुठे असो, आकाशात कुठे जिथून ते उडाल तर तेच लॅटिट्यूड घेतलं जातं, असं त्याच्या कुंडली काढताना बघतो. तर मला हे म्हणायचं त्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग अशा वेळेस मग भावसंधी म्हणतात त्याला, म्हणजे 2 नक्षत्रांची एकत्रितरित्या कुंडली मांडावी लागते आणि दोघांचा एकत्रित विचार केला जातो. आता आजकाल एक चांगलं आहे की कम्प्युटराइज कुंडलीमुळे आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन समजतं, पण पूर्वीच्या काही जेव्हा हाताच्या कुंडल्या असायच्या, म्हणजे मी स्वतः जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा हे नव्हतं सोशल मीडिया किंवा ऍप, ते छोटंसं पुस्तक असायचं त्याच्यावरती ते कम्प्युटर आम्हाला कुंडल्या म्हणजे बनवावं लागायच्या, त्याच्यात शिकून तयार करा, आम्ही स्वतः बनवायचो आणि मग नंतर लोकांना सांगा. आता आजकाल सोपं झालंय. सांगायचा उद्देश कसा का त्याच्यात आपण टाकलं सॉफ्टवेअर मध्ये का एक्झॅक्टली आपल्याला सगळं लोकेशन सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट समजतात, त्यामुळे ते सोपं झाले. तर त्या अक्षांश, रेखांश त्याला म्हणतात कला विकला, म्हणजे त्याचे मायन्यूट आहे, जसं आपण म्हणतो मिनिट, तास, सेकंद किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंद, ही जी पद्धत एवढंच आपल्याला माहिती असतं. म्हणजे आमच्यासारख्या लोकांना फ्रॅक्शन ऑफ सेकंड पर्यंत आम्ही जातच नाही. तशीच गोष्ट या ज्योतिष शास्त्रामध्ये आहे, कुंडली शास्त्रामध्ये आहे का अंश, कला, अंश, राशी, कला, विकला अशा प्रकारच्या मायन्यूट पद्धती आहेत, ज्याला वैदिक गणित म्हणतात आणि ज्याला षडवर्ग साधन म्हणतात, दशवर्ग साधन म्हणतात. म्हणजे कुंडल्यांचे जे विविध प्रकार असतात. मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्या केवळ एकच कुंडली नसते, दशवर्ग साधनामध्ये 16 प्रकारच्या कुंडल्या असतात. म्हणजे एकाच व्यक्तीच्या म्हणजे समजा एखाद्याचा आपल्याला विचार करायचा आहे का बाबा हिचं शिक्षण किती होईल, मग त्यासाठी पंचम स्थान याचं महत्व असतं शिक्षणाच्या बाबतीत. मग पंचम स्थानाची सेपरेट कुंडली तयार होते आणि त्याच्यावरून हा आयुष्यात किती शिकेल किंवा कोणत्या स्ट्रीम मध्ये जाईल, कोणत्या जीवनात शैक्षणिक प्रभाव याच्यावर असेल, असा पूर्ण विचार. असं 12 जे तत्व आहेत आपल्या जीवनविषयक गोष्टींमध्ये, स्वभाव असो, कुटुंब असो, विवाह असो, संतती असो, रिलेशनशिप असो किंवा कार्यक्षेत्र असो, आर्थिक प्रगती असो, धार्मिकता असो, हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी या आपल्याला कुंडलीतल्या 12 भाव जे आहेत त्याच्यातून समजतात. त्यांचा परिणाम आपल्या लाईफ वरती सांगता येतो किंवा अधिक चांगलं त्या दृष्टीने सल्ला देता येतो किंवा त्या दृष्टीने काही उपयोजन पद्धती ज्याला आपण उपाय म्हणतो, तोडगे म्हणतो, ते पण सांगता येतात, जेणेकरून अधिक जीवनात प्रगती आणि आनंद अधिक वाढवता येईल. अशा प्रकारचे हे राशी चक्रांच्या दृष्टीने पहिल्या म्हणजे 1 पासून 12 पर्यंत असे ज्या राशी आहेत त्या संपूर्ण या कुंडली रूपात आपल्याला दिसतात. मग गुरुजी, आता ज्यावेळेस तुम्ही जन्मकुंडलीचा अर्थ लावता, समजा एखादी कुंडली तुमच्याकडे आहे, तर जन्मकुंडलीचा अर्थ लावताना कोणते मुख्य घटक किंवा महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात तुम्हाला? आता प्रत्येकाचं मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टींचं महत्व आहे ते सगळं कुंडली रूपामध्ये दिसतं. जसं प्रथम भाव म्हटलंय 1 आकडा, सुरुवात कुंडली जी आहे आकाशातले असणाऱ्या ग्रहांची स्थिती, तर 1 आकड्यात काय माणसाचा स्वभाव कसा असेल, जीवनात याचा एकूण नेचर म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतील, तिची वागणूक कशी असेल, याचा चेहरा कसा असेल, ते प्रथम भावात. 1 आकडा म्हणजे जे जिथून ते लग्न चिन्ह, तिथून 1 आणि ते मग पुढचा भाव येतो त्याला कुटुंब स्थान म्हणतात. याच्यातून माणसाचं कुटुंब किती असेल किंवा त्याला धनस्थान सुद्धा म्हणतात. असे 12 स्थानांची विशिष्टपूर्ण गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यातही समोरच्याचा प्रश्न काय आहे त्यावर विचार, नोकरी आहे का, शिक्षणाविषयी प्रश्न आहे, लग्नाविषयी आहे, मग त्या विशिष्ट भावावर आधी लक्ष द्यावं लागतं. मग तो भाव विचार करून त्याचा असणारा लॉर्ड किंवा त्याचा मालक कोणत्या स्थानात आहे तसा विचार करावा लागतो. कोणत्या राशी बरोबर आहे, कोणत्या ग्रहाबरोबर आहे, त्याच्या युती आहे, अशा प्रकारच्या विविध गोष्टींचा, संकल्पनांचा विचार त्याच्यात आहे. गुरुजी, हे म्हणजे ते आपण म्हणतो ना की समुद्रातनं एखादं छोटीशी टाचणी वगैरे शोधण्यासारखं आहे की एवढं सगळं आहे त्यात. मग
सगळंच बघत बसण्यापेक्षा बाबा तुझा काय प्रश्न आहे किंवा समोरच्यांचा काय प्रश्न आहे त्याच्यानुसार तुम्ही ते बघता की बाबा हा सध्या यांना लग्नाचा इश्यू आहे ना, तर मग ते बाकीच्या गोष्टी सोडून द्या, तुम्ही लग्न की बाबा हा विवाह योग आहेत किंवा काय कुठे जमेल किंवा पत्रिका जमते की नाही ह्या संदर्भात बघता. बरोबर आहे. सध्याच्या काळात या शास्त्राचे अभ्यास खूप वाढल्यामुळे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना बेसिक नॉलेज असतं. स्वतःची कुंडली भले खूप बघता येणार नाही, पण लोक लिहू शकतात अशी स्थिती असणार अनेक लोक मी पाहतो. त्यामुळे प्रत्येक ग्रहानुसार त्या दृष्टीने त्याचा स्वभाव, शिक्षण, आर्थिक स्थिती, संतती किंवा विवाह किंवा इझी मनी गेम ज्याला आपण म्हणतो, कमी श्रमात जास्त पैसा मिळायच्या गोष्टीचे काय योग आहेत किंवा आयुष्य संधी कशी आहे, कमी श्रमात जास्त पैसा त्याला आपण आजकाल म्हणजे शेअर मार्केट हे त्यापैकीच एक आहे. म्हणजे अनेक लोक म्हणतात का आम्हाला हे शेअर मार्केट यश मिळतं, तेव्हा बघावं लागतं का याचं पंचम स्थान काय, जिथे कमी श्रमात जास्त पैशाचं स्थान मानण्यात येतं. मग तो प्रभावी असेल तर अशा लोकांना मिळतात. त्याच्यात आपण बघतो की 10 पैकी 7 लोक डुबतात आणि 3 श्रीमंत होतात. आणि ते परत म्हणतात की नाही 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 ते शेअर मार्केटचं काही करायचं. हे दोन्ही तुम्हाला नाहीच आहे त्याच्यात तर तुम्ही जाऊ नये. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, शेअर मार्केटमध्ये आधी तुमचे योग आहे का ते बघा, ते नंतर असतील तर त्याच्यात उतरा आणि बघणार असं आहे. किंवा सरकारी नोकरी पाहिजे असे अनेक लोक अनेक लोक युपीएससी देतात, अनेक लोक एमपीएससी देतात, पण बिचारे कधीच यशस्वी होत आणि गुरुजी त्याच्यात हे असं आहे की कित्येक जणांना आहे ना खूप चांगली नोकरी ऑलरेडी प्रायव्हेट मध्ये मिळालेली असते, पण त्यांना ते सरकारीच नोकरी हवी असते. तर हे योग जे असतात तेव्हा त्यावेळेस बघावं लागतं की याची नोकरी सरकारी नोकरी. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, सरकारी नोकरी करायची असेल तुम्ही योग आहे का ते बघा. व टाइम वेस्ट नको आयुष्याचा करू नका. 5-5 वर्ष बिचारे अभ्यास करता. बापरे. म्हणजे याच्यात मी कायम सांगत असतो की सरकारी नोकरी तर कोणाला मिळत नाही, पण नोकरी करण्याचे क्लासेस वालेच कोट्याधीश झालेले. हे होतं याचं कारण असं, मी तर प्रत्येक अनेकांना सल्ला दिला की तू कशाला हे, तुझा गुरु चांगला आहे, तू हे क्लासेस घे, हे सगळे पैसे वसूल होतील आणि तुझे क्लासेस पण चांगले. आणि काही लोकांचे झालेले. शेवटी आपण अभ्यास करताना आपली कुंडली आधी चेक करून घ्यावी का आपण करिअर कशात करावं जेणेकरून अर्थार्जन चांगलं होईल आणि एक चांगलं जीवन आपण सुटेबल जीवन जगू शकतो. हा त्याच्यामागचा उद्देश. आपल्याकडे कोणती गाडी आहे हे ओळखावं आणि त्यानुसार तिची स्पीड किती ठेवायची किंवा ती कुठल्या म्हणजे जर एकदमच नाजूक गाडी असेल तर ती एकदम काय म्हणतो त्याला दगडधोंडे असलेल्या रस्त्यावरती चालणार नाही. सो कुंडलीचं तसंच आहे ना की जर तो मॅप आहे आणि याचा तुमच्या लाईफ मध्ये तेवढा फरक होऊ शकतो. आता जन्मपत्रिका वाचून एखाद्याचं सामर्थ्य किंवा आव्हानं आणि भविष्य याबद्दल तुम्ही आता जसं सांगितलं तशीच माहिती मिळू शकते ना, तर ते कसं आहे. आता प्रत्येक सांगितलं तुम्हाला की समजा ज्याच्या कुंडलीत रवी उच्चीच आहे तर अशा, आणि तो रवीचा उच्चीचा जो दशमस्थान ज्याला आपण कर्मस्थान किंवा प्रोफेशन हाऊस म्हणतो, व्यवसाय आयुष्यातील उच्चीचा रवी जर समजा दशमाला असेल तर अशा लोकांना सरकारी नोकरी 100% मिळणार. अनेकांना मी सल्ला दिला किंवा केंद्रात रवी नोकरी क्षेत्रात ठेवतो त्यांचा 1, 4, 7 आणि 10 हे जे केंद्रातले स्थान मानण्यात येतात आणि बाहेरचे जे स्थान असतात त्यांना आउटर स्थान म्हणतात. केंद्रात असणारा रवी ग्रह हा माणसाला नोकरीत ठेवतो. त्यात सरकारी नोकरी विषय जेव्हा येतो तेव्हा तो उच्चीचा असतो. म्हणजे उच्चीचा रवी हा मेष राशीतला मानण्यात येतो. तर अनेक लोक तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर बघाल जे IAS झालेले त्यांचा उच्चीचा रवी तेव्हाच ते सरकारी नोकरीत आहे. आणि ह्या अभ्यासात्मक अशा माझ्याकडे अनेक कुंडल्या आहेत, त्याचं मी संशोधन केलं किंवा सरकारी नोकरी कोणाला मिळू शकते, डॉक्टर कोण होऊ शकतं, इंजिनियर कोण होऊ शकतं, राजकीय क्षेत्रात कोणाला यश मिळू शकतं, व्यापार क्षेत्रात कोण श्रीमंत, अशा कुंडल्यांचा एक स्पेशल स्टडी आहे जो मी संग्रहित आहे. तर याच्याने त्याच्याबद्दलच एक आपण भाकीत करू शकतो की ही व्यक्ती व्यापार क्षेत्रात यश जास्त मिळू शकते, ही इंजिनियर होऊ शकते किंवा ही राजकीय क्षेत्रात पुढे जाऊ शकते. तर अशा प्रकारचे विशिष्ट ग्रह 100% असतात. आता ते कसे, हा विषय कुंडलीतलं बलाबल पाहून करावा लागतात. आणि याच्यात बऱ्याचदा मी बेसिक नॉलेज सांगितलं किंवा जसं सांगितलं सरकारी नोकरी हा लोकांचा आवडता विषय. रवी बलवान असेल तरच होणार, अदरवाईज ते होणे नाही. तुमचा बुध बलवान असेल तुम्ही व्यापारात पुढे जाणार, तुमचे चंद्र शुक्र बलवान असले तुम्ही इझी मनी गेम मध्ये आर्थिक लाभ मिळवणार. हे असे काही विशिष्ट ठोकताय. तुमचा शनी बलवान असेल, गुरु बलवान असेल, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार काय ऍस्ट्रॉलॉजर बनणार. आमचा शनी बलवान आहे त्याच्या दृष्टीने म्हणजे राहू केतू चांगले असतील तर असे लोक राजकारणात चमकणार, छत्रयोग म्हणतात. राहू बलवान असेल तर असे लोक उच्च पदावर जातात राजकीय क्षेत्रात. ग्रह जे आहेत म्हणजे आता गुरुजींनी जे सांगितलं तो एकदम ट्रेलर आहे म्हणा. आता पुढच्या एपिसोड मध्ये एक्झॅक्टली आपण हेच बघणार आहे थोडंसं डिटेल मध्ये की ग्रह आणि त्यांचा प्रभाव आपल्यावरती कसा पडतो हे आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत. आणि ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे यांच्यासोबतचा आपला जो ज्योतिषशास्त्राचा जो प्रवास आहे ज्याला आपण ऍस्ट्रो डिकोडेड म्हणतोय तो असाच चालू राहणार आहे. पुढच्या एपिसोड मध्ये लवकरच भेटू. तुम्ही बघत आहात
व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून. आणि जसं मी आता सांगितलं की शोचं नाव आहे ॲस्ट्रो डिकोडेड. लवकरच भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.